नमस्ते. मी दीपालीज महिरप आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. हा माझा पहिला व्हिडिओ आहे. या व्हिडिओपासनं आपण एक नवीन सिरीजला सुरुवात करतो आहे. ती म्हणजे देवासमोर वापरणारे स्वस्तिक, कळस, पाऊल आणि सुपारीचा सेट कसा बनवायचा. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले बघतो आहे की सुंदर दिसणारा कळस कसा बनवायचा याची मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करते त्याचा तुमच्यासोबत. सो आपण आता हा या कळसाला बनवायला काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊ. तर याच्यासाठी लागतील आपल्याला 5 नंबरचे लाल मोती, 5 नंबरचे पांढरे मोती आणि 5 नंबरचे हिरवे मोती, एक कैची, एक एकदम बारीक असलेली सुई आणि 30 सीपीचा धागा. आणि हा आपण एकदम लांब धागा घेऊन घेतोय एकाच वेळेस. काम करताना थोडं हळू होईल, बट त्याच्यात आपल्याला परत परत जॉईंट्स येणार नाही. त्याच्यासाठी आता ही एका एंडला आपण 3 नॉट्स करून घेऊ. 1, 2 आणि 3. आणि हे घट्ट करून झाल्यावर 3 नॉट याच्यासाठी की 5 नंबरचा जो मोती आहे ना, यातनं बाहेर निघायला नको. आता ही अशी एक गाठ करून झालेली आहे. आता ही सुई यामध्ये आपण सगळ्यात पहिले सुरुवात आपण या वरच्या याच्यापासून सुरू करतोय. वरती जे कळसाला नारळ असतो त्याच्यापासून. तर आता हे नारळ तुम्ही लाल कलरमध्ये घ्या किंवा कथिया कलरमध्ये घ्या. बट हे दिसायला लाल कलरमध्ये सुंदर दिसतं आणि असं उठून येतं, त्यामुळे मी ते लाल कलर घेतला आहे त्याच्यासाठी. तर आपण आता सगळ्यात पहिले 4 लाल मोती घेऊ. 1, 2, 3 आणि 4. हे 4 लाल मोती आता आपण धाग्यामध्ये शेवटच्या टोकापर्यंत घेऊन जाऊन हा टोकावरचा जो मोती आहे त्यातनं पूर्ण 4 मण्यांमधनं हा धागा परत फिरवून घेऊ. आणि परत या मोत्यामधनं वर काढून घेऊ. म्हणजे मग तो टाईट चौकोन तयार होईल आपला. असं हे झाल्यावर आता आपल्याला असेच सेम हा एक चौकोन झाल्यावर हा दुसरा आणि हा तिसरा असे 3 चौकोन करून घ्यायचे आहेत लाल मोत्यामध्येच. तर परत आपल्याला इथे 3 लाल मोती टाकायचे आणि या चौथ्या मोत्यातनं हा धागा अपोजिट डायरेक्शननी टाकून असा काढून घ्यायचा. म्हणजे इथे परत एक दुसरा चौकोन तयार होईल. असा हा चौकोन झाल्यावर आपल्याला या वरच्या मोत्यापर्यंत हा धागा वरती आणायचा. हा साईडचा मोती आणि हा वरचा मोती. यातनं हा धागा ओढून घट्ट धागा करून घ्यायचा आणि परत यामध्ये 3 लाल मोती ॲड करायचे. आणि परत त्याच वरच्या मोत्यातनं धागा अपोजिट डायरेक्शनने टाकून काढून घ्यायचा. आता हे झालंय, तर आपल्याला आता पुढच्या ह्याच्यात काय करायचं आहे ना, हा परत वरच्या मोत्यातनं धागा पहिले काढून घेऊ आपण. आणि मग इथे बघा, आता हा पुढचा चौकोन करण्यासाठी इथे आपल्याला 2 लाल मोती आणि एक हिरवा मोती लागेल. 2 लाल मोती आणि एक हिरवा मोती. तर आपण काय करू, 2 लाल मोती आणि एक हिरवा मोती घ्यायचा. पहिले एक लाल मोती घ्यायचा, मग हिरवा आणि मग परत एक लाल. म्हणजे हा आपला खालचा चौकोन तयार होईल. हा परत त्याच धाग्याच्या अपोजिट डायरेक्शनने सुई घालून धागा ओढून घ्यायचा. म्हणजे तिथे आपला हे असे 4 चौकोन तयार झाले आहेत. परत आता या हिरव्या मोत्यापर्यंत धागा घेऊन यायचा, 1 आणि 2. इथे धागा आल्यावर आता नेक्स्ट स्टेप काय आहे, आपल्याला हा चौकोन तयार करायचा. आता हा हिरवा मोती तर आहे, तर हे 3 हिरवे मोती आपल्याला घ्यायचे आहेत. आता नेक्स्ट स्टेपमध्ये 1, 2 आणि 3. 3 हिरवे मोती घेतलेत. परत याच हिरव्या मोत्यातनं धागा अपोजिट डायरेक्शनने टाकून असा चौकोन तयार करून घ्यायचा आणि वरच्या हिरव्या मोत्यांपर्यंत धागा घेऊन यायचा. कारण आपण सगळ्यात पहिले ना मधली लाईन कंप्लीट करतोय, त्यामुळे मग बाजूच्या दोन्ही साईड कंप्लीट करायला आपल्याला सोपं जातं. ही मधली लाईन कंप्लीट केली की मग अर्धा पार्ट हा आणि अर्धा हा असं आपण त्याला कंप्लीट करू पुढे. तर आता आपला हा स्क्वेअर तयार झाला आहे हिरवा. आपल्याला आता हा पुढचा करायचा आहे. याच्यासाठी आपल्याला 2 पांढरे आणि एक लाल मोती लागेल. 2 पांढरे आणि एक लाल. पहिले एक पांढरा मोती घ्यायचा, एक लाल आणि मग परत एक पांढरा. आता याच हिरव्या मोत्यातनं हा धागा परत काढून घ्यायचा आणि परत वरच्या लाल मोत्यापर्यंत धागा फिरवून घ्यायचा.
झालं. आता आपल्याला या मोत्यामध्ये आपला धागा आहे, तर हा स्क्वेअर तयार करायला आपल्याला 2 पांढरे आणि 1 लाल मोती लागेल. 2 पांढरे आणि 1 लाल. तर पहिले आपण काय करू, 2 पांढरे मोती घालून घेऊ आणि 1 लाल मोती. आणि परत त्या लाल मोत्यातनं धागा काढून घ्यायचा आणि वरच्या पांढऱ्या मोत्यापर्यंत धागा फिरवून घ्यायचा. आता वरच्या पांढऱ्या मोत्यामध्ये धागा आलाय. आता आपल्याला पुढची स्टेप काय आहे, या मोत्यापर्यंत आला तर इथे आपल्याला 3 लाल मोती लागतील. आता आपण 3 लाल मोती घेऊ आणि वरच्या धाग्यातनं परत पांढऱ्या मोत्यातनं हे काढून घेऊ, म्हणजे हा इथला आपला हा स्क्वेअर तयार होईल. आता परत या वरच्या लाल मोत्यापर्यंत धागा फिरवून घ्यायचा, घट्ट ओढून घ्यायचं. आणि आता पुढची स्टेप काय आहे, आता आपलं काय झालं आहे, हा स्क्वेअर इथला हा स्क्वेअर तयार झाला. आता नेक्स्ट हा आहे, तर या मोत्यामध्ये आपला धागा आहे, तर 2 लाल आणि 1 पांढरा मोती लागेल आपल्याला. 1 पांढरा आणि 2 लाल. मग पहिले 1 लाल मोती, मग 1 पांढरा मोती आणि परत 1 लाल मोती, असे हे घातलेत. मग परत लाल मोत्यातनं हा काढून घ्यायचा, म्हणजे हा स्क्वेअर तयार होईल. आणि वरच्या पांढऱ्या मोत्यापर्यंत धागा परत फिरवून घ्यायचा. तर आपला कुठे आलेलो आपण, आता या मोत्यावर आलेलो आहे. तर आपल्याला हा स्क्वेअर कंप्लीट करायचा. इथे 2 लाल मोती आणि 1 पांढरा मोती लागेल. तर आता इथे आपल्याला पहिले इथे पांढरा मोती ॲड करावा लागेल आणि मग 2 लाल मोती. आणि याच पांढऱ्या मोत्यातनं धागा काढून घ्यायचा आणि वरच्या लाल मोत्यापर्यंत धागा फिरवून घ्यायचा. आता आपलं हे आता या मोत्यावर आलेलं, तर इथे आपल्याला 3 पांढरे मोती लागतील. 1 2 आणि 3. हे 3 पांढरे मोती घेऊन या लाल मोत्यातनं धागा फिरवून घ्यायचा. अपोजिट डायरेक्शनने घालून परत सेम डायरेक्शनला काढून घ्यायचं. हे झालं. आता वरच्या पांढऱ्या मोत्यापर्यंत धागा फिरवून आणायचा आणि इथे धागा आहे. आता परत 3 पांढऱ्या मोत्यांचा स्क्वेअर, 3 मोती पांढरे घालून एक परत स्क्वेअर कंप्लीट करून घेऊ, म्हणजे ही आपली लाईन पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. इथे आता आपल्याला परत वर नाही जायचं आहे. आता आपलं काय करायचं आहे, आपल्याला आता आपण इथपर्यंत पोचलो, आपल्याला या मोत्यावर आणायचं. या साईडच्या मोत्यावर धागा घेऊन आपल्याला आता अपोजिट वरच्या साईडला यायचं आहे. इथे परत आपल्याला 3 पांढरे मोती घालायचे. इथे आहे आता आपला धागा इथे आहे, तर ही 3 पांढरे मोती घालून हा स्क्वेअर एक कंप्लीट करू आपण. आणि आपल्याला आता या मोत्यापर्यंत हा धागा वरती आणायचा आहे. हा पूर्ण 1 2 3 आणि 4 मोत्यांमधनं. आता मी ही पण फिरवून घेते. वरच्या मोत्यापर्यंत घेऊन यायचं. आता आपला धागा आलेला आहे या मोत्यापर्यंत. तर आता आपल्याला हा स्क्वेअर कंप्लीट करायचा. इथे 2 व्हाईट मोती लागतील. किचकट असं यामध्ये काहीच नाही. हळूहळू आणि समजून जर तुम्ही बनवलं आणि नाही कळलं तर परत रिपीट व्हिडिओ बघायचा किंवा स्लो मोशनमध्ये तुम्ही हा व्हिडिओ लावून द्यायचा आणि हे बनवायला प्रयत्न करायचा. तरीही तुम्हाला काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये तुम्ही लिहून पाठवू शकता. मी तुम्हाला काही त्याच्यात क्युरीज असतील त्याचे नक्की सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेन. तर कधी कधी दोन्ही धागे सेम झालेत की ते असे अडकतात.
आता आपण या मोत्यामध्ये आहे तर इथे आपल्याला एक लाल आणि एक व्हाईट मोती लागेल. पहिले एक लाल मोती आणि मग एक व्हाईट. हे झालेत. आता या मधल्या मोत्यामधनं धागा काढायचा, मग वरच्या या पांढऱ्या आणि त्याच्याच नंतर या वरच्या लाल मोत्यातनं धागा वर काढून घ्यायचा. आता इथे आपल्याला एक पांढरा मोती आणि एक लाल मोती लागेल. पहिले एक पांढरा मोती, मग एक लाल मोती, परत लाल आणि या तिसऱ्या लाल मोत्यातनं धागा वर काढून घ्यायचा, म्हणजे हा वरती येऊन जातो. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, एक लाल मोती आणि एक पांढरा मोती लागेल. एक लाल मोती, एक पांढरा मोती आणि याला घट्ट पकडायचं. मधल्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची, मग वरच्या लाल मोत्यातनं आणि त्याच्या वरच्या लाल मोत्यातनं सुई काढून धागा ओढून घ्यायचा. प्रत्येक वेळेस एकेका मोत्यातनं जर सुई काढत राहिलो ना तर आपल्याला खूप वेळ लागतो. म्हणून प्रयत्न करायचा की एका वेळेस जेवढं छान व्यवस्थित पण धागा ओढला जाणार नाही आणि आपली डिझाईन खराब होईल नाही याच्याकडे लक्ष द्यायचं. आता आपण आलो आहे इथे. आता इथला हा स्क्वेअर कंप्लीट करायला 2 पांढरे मोती लागतील. हा पहिला लाल, दुसरा लाल आणि हा नंतरचा पांढरा मोती. आता आपण आता हे इथे हा स्क्वेअर कंप्लीट करायला 2 व्हाईट मोती. आता या हिरव्या मोत्यातला हा कंप्लीट करण्याला 2 हिरवे मोती लागतील, म्हणजे पुढचा स्क्वेअर कंप्लीट होईल. पहिला पांढरा मोती, मग हा हिरवा आणि त्याच्यावरचा लाल. 3 मोत्यातनं धागा वर ओढून घ्यायचा. आता या लाल मोत्यातनं हा पुढचा स्क्वेअर कंप्लीट करायला एक लाल आणि एक हिरवा मोती. एक लाल आणि एक हिरवा. पहिले एक लाल मोती घालून घ्यायचा, एक हिरवा मोती. हिरव्या मोत्यातनं काढायचं, मग लाल आणि पुढच्या लाल मोत्यातनं धागा काढून घ्यायचा वरती. घट्ट ओढून घ्यायचं. आता इथनं आपल्याला हा कंप्लीट स्क्वेअर करायला हा 2 लाल मोती लागतील. आणि आता हा इथे आहे आपला धागा, तर हा शेवटचा स्क्वेअर या लाईनमधला कंप्लीट करायला 2 लाल मोती ॲड करू. आणि आता हा लाल, पुढचा लाल आणि वरच्या लाल मोत्यातनं आपल्याला धागा नाही काढायचा आहे. आता आपल्याला या वरच्या या स्क्वेअरच्या वरच्या लाल मोत्यातनं धागा इकडे घ्यायचा आहे साईडला, या लाल मोत्यामध्ये, आणि त्याच्या नंतरचा हा जो लाल मोती आहे इथनं आपल्याला धागा काढायचा आहे. 1 आणि 2. आता आपला धागा इथे आलेला आहे. तर इथला हा स्क्वेअर कंप्लीट करायला 2 हिरवे आणि एक लाल मोती लागेल. 2 हिरवे, पहिले 2 हिरवे मोती ॲड करू आणि मग एक लाल. याला सध्या आता उलटं करते आणि या मोत्याच्या अपोजिट डायरेक्शनने घालायचं आणि पुढच्या हिरव्या मोत्यामधनं धागा काढून घ्यायचा. आता आपला मोती सध्या इथे आलेला आहे. या मोत्यावरनं हा स्क्वेअर कंप्लीट करायला आपल्याला 2 हिरवे मोती लागतील. पहिला हिरवा, दुसरा हिरवा आणि मग तिसऱ्या हिरव्यामधनं धागा ओढून घ्यायचा, म्हणजे हा स्क्वेअर तयार होईल आणि पुढचा स्क्वेअर करण्याला आपण पुढे येतो. आता आपण आलेलो आहे या मोत्यामध्ये. इथे आपल्याला 2 पांढरे मोती ॲड करायचे. एक पहिला हिरवा, दुसरा हिरवा आणि तिसरा पांढरा. पण आता आपल्याला इथे स्क्वेअर करायचा नाही आहे, आपल्याला आता पुढच्या स्क्वेअरवर जायचं. त्याच्यासाठी मग हा या पांढऱ्यातनं नेक्स्ट पांढऱ्यामध्ये धागा घेऊन जायचा
आणि आता आपला धागा इथे आलेला आहे, तर आपल्याला हा स्क्वेअर तयार करायचा. तर इथे आपल्याला 3 पांढरे मोती घालावे लागतील. त्याच मोत्यामधनं धागा काढायचा आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यामध्ये काढून धागा ओढून घ्यायचा. आता आपण सध्या इथे आलेलो आहे. या मोत्यामधनं आपल्याला पुढचं स्क्वेअर करायला एक लाल आणि एक पांढरा मोती लागेल. एक लाल आणि एक पांढरा. पहिले एक लाल मोती घालून घ्यायचा आहे आणि एक पांढरा. तर याने काय होईल, स्वस्तिकची ही लाईन एक कंप्लीट होऊन जाणार. मग हा पांढरा मोती, मग पुढच्या पांढऱ्या मोत्यातनं या आणि त्याच्या पुढच्या लाल मोत्यातनं सुई काढून धागा ओढून घ्यायचा. से तयार झाली लाईन. आता यानंतर आपल्याला हा स्क्वेअर करायला 2 पांढरे मोती लागतील. पहिला लाल मोती, त्यानंतरचा लाल आणि पुढचा पांढऱ्या मोत्यातनं धागा ओढून घ्यायचा. आता आपला धागा इथे आलेला आहे. हा स्क्वेअर कंप्लीट करायला 2 पांढरे मोती ॲड करू आपण. पहिला पांढरा मोती, दुसरा पांढरा मोती आणि तिसरा पांढरा मोती. त्यामध्ये नाही न्यायचं, बस आता हा पहिला आणि दुसरा या 2 मोत्यांमध्येच न्यायचं आपल्याला. झालं. आता आपल्याला परत आता हा आपला ही लाईन कंप्लीट झाली आहे इथेपर्यंत. तर आपल्याला आता वरती आणायचं इथल्या या मोत्यापर्यंत. तर हा धागा आपण तिथे फिरवून घेऊ. एक, मग या मोत्यामधनं आपण धागा काढून घेऊ. हे झालं. आता इथे हा स्क्वेअर तयार करायला आपला धागा आलेला इथे, तर हा स्क्वेअर करायला आपल्याला 3 पांढरे मोती टाकायचे यामध्ये. या दुसऱ्या ज्या मोत्यात आपला धागा काढलेला आहे त्याच्याच खालच्या साईडने टाकून वरच्या मोत्यातनं, पांढऱ्याच मोत्यातनं धागा वर घ्यायचा. आता इथे एक परत स्क्वेअर तयार करायचा. याच्यासाठी आपल्याला 2 पांढरे मोती घालावे लागतील. 1 आणि 2. या मधल्या मोत्यातनं काढायचा पांढरा, मग हा आणि वरच्या मोत्यातनं. आता हा आपला इथला हा पार्ट झालेला आहे तयार पूर्ण. ही एक साईड जी आहे याची ही तयार झाली आहे आपली. ही साईड एक पूर्ण. आता आपला हा राहिला हा वरचा पोर्शन. तर आपल्याला तो कंप्लीट करण्यासाठी या मोत्यापर्यंत आपल्याला धागा फिरवून घ्यायचा आहे. हा वरचा मोती, मग हा पांढरा, मग हा परत पांढरा एक मोती वरच्या पांढऱ्या मोत्यातनं या पहिल्या हिरव्या मोत्यापर्यंत आपण हा धागा फिरवून घेतला आहे. इथे आपल्याला आता पुढची लाईन कंप्लीट करण्यासाठी आपण आता इथे आलेलो आहे. तर हा कंप्लीट करण्यासाठी 2 हिरवे आणि एक पांढरा मोती लागेल. 2 हिरवे आणि एक पांढरा. आणि यातनं वरच्या हिरव्या मोत्यामध्ये घालून इथे आपल्याला 2 हिरवे मोती ॲड करायचे. म्हणजे हा वरचा स्क्वेअर आणि तो वरचा पार्ट तिथला तयार होईल. मधला हिरवा मोती, आतला हा, आणि हा वरचा पार्ट झाला आहे. आता आपल्याला हा इथला स्क्वेअर तयार करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या मोत्यापर्यंत धागा फिरवून आणावं लागेल. हा, आणि या खालच्या हिरव्या मोत्यापर्यंत आपण धागा फिरवून आणला आहे. इथे आपण आता 3 हिरवे मोती ॲड करू. या मोत्यातनं अपोजिट डायरेक्शनने काढून घ्यायचं. आणि इकडे आता ही आपली ही एक पूर्ण साईड तयार झाली अर्धी. आता या साईडचं आपल्याला जायचं आहे. तर आपल्याला या मोत्यापर्यंत धागा फिरवत न्यायचा आहे.
कॉर्नरने धागा फिरवला म्हणजे आपली ती बाजू पण एक पूर्ण पॅक होऊन जाते आणि मग परत आपल्याला पॅक करण्याची आवश्यकता पडणार नाही. हा पहिला हे कॉर्नर साईडचा लाल आणि मधल्या सेकंड नंबरच्या लाल मोत्यापर्यंत आपण धागा फिरवून आणला असं. हे बघा. आता आपल्याला काय करायचं, इथे एक पूर्ण स्क्वेअर तयार करायचं, त्याच्यासाठी 3 लाल मोती लागतील. आपण आता सध्या आलेलो या मोत्यावरती, या इथनं आपल्याला हा स्क्वेअर तयार करायचा आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला 3 लाल मोती ॲड करायचे. आता सध्या या मोत्यावर आहे, इथनं आपल्याला 2 लाल मोती ॲड करायचे. धागा घट्ट पकडायचा, मधला लाल मोती, त्याच्यानंतर हा खालचा आणि त्याच्या खालच्या लाल मोत्यातनं धागा काढून घ्यायचा. ठीक आहे. आता आपला हे इथले 3 मोत्यांचं झालेलं आहे तयार. आपला धागा इथे आहे या मोत्यावर. आता हा कंप्लीट करायला आपल्याला 2 हिरवे मोती ॲड करायचे. मधला लाल मोती, खालचा आणि त्याच्या खालचा हिरवा मोती, तिथे धागा ओढून घेतला. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आता आपला धागा आलेला आहे इथे. आपल्याला आता हा पुढचा स्क्वेअर कंप्लीट करायला एक पांढरा आणि एक हिरवा मोती ॲड करायचा आहे. एक पांढरा आणि एक हिरवा, पांढरा आणि एक हिरवा मोती घेतला आणि आपण आता या मधल्या हिरव्या मोत्यातनं खालच्या हिरव्या मोत्यात आणि नेक्स्ट पांढऱ्या मोत्यातनं धागा ओढून घेऊ. आता इथे आपल्याला आपण इथे आलो आहे, तर हे कंप्लीट करायला इथे 2 पांढरे मोती लागतील. हा स्क्वेअर कंप्लीट करायला हा मधला पांढरा मोती, हा खालचा आणि त्याच्या खालच्या पांढऱ्या मोत्यातनं धागा बाहेर काढायचा. हे झालं कंप्लीट. आता आपण आलेलो या मोत्यावर, इथे आपल्याला एक लाल आणि एक पांढरा मोती लागेल. एक लाल मोती, एक पांढरा मोती, पांढऱ्या मोत्यातनं दुसऱ्या पांढऱ्यात आणि नेक्स्ट लाल मोत्यातनं धागा काढून घ्यायचा आहे. आता इथे इथनं हा पांढरा आणि एक लाल मोती ॲड करू. एक पांढरा आणि एक लाल मोत्यातनं या लाल मोत्यात आणि पुढच्या लाल मोत्यातनं धागा काढून घ्यायचा आहे. आता आपण या मोत्यावर आहे, हा कंप्लीट करायला स्क्वेअर एक लाल आणि एक पांढरा, परत एक लाल एक पांढरा, मधल्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची, मग लाल आणि पुढच्या लाल मोत्यातनं सुई काढून धागा ओढून घ्यायचा. आता इथनं आपल्याला कंप्लीट करायला स्क्वेअर 2 पांढरे मोती लागतील. लाल आणि मग हा पांढरा मोती. तर यानंतर परत एक स्क्वेअर हा कंप्लीट करायला आपल्याला 2 पांढरे मोती घालावे लागतील. आता या पांढऱ्या मोत्यामध्ये पुन्हा खालच्या मोत्यातनं आणि या खालच्या मोत्यातनं पण एक वेळेस आपण धागा इथे काढून घेऊ. ते परत हा शेवटचा स्क्वेअर तयार करायला 2 पांढरे मोती घालायचे, मधला पांढरा मोती आणि हा कॉर्नरचा, हा त्याचा बेस तयार झाला आहे इथे. आता आपल्याला या मोत्यापर्यंत धागा फिरवून आणायचा आहे. हा पहिला जोडायचा, हा दुसरा आणि हा तिसरा. या तिसऱ्या मोत्यापर्यंत आपण आलो आहे. आता आपल्याला हा स्क्वेअर कंप्लीट करायचा आहे. 3 पांढरे मोती लागतील. त्या मोत्यातनं सरळ करून घेतलं आपण कडस. आता या मोत्यातनं सुई घालून पुढच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई वर करून घ्यायची. आता आपल्याला
इथनं हा स्क्वेअर कंप्लीट करायला एक लाल आणि एक पांढरा मोती लागेल. पहिले एक लाल मोती, एक पांढरा मोती. मग या मधल्या पांढऱ्या मोत्यातनं या पांढऱ्या मोत्यामध्ये आणि मग लाल मोत्यातनं धागा वर ओढून घ्यायचा. आता हा आपला स्वस्तिक इथे पूर्ण झाला आहे. त्यावरचं आपल्याला कॉर्नरचे लाईन कंप्लीट करायचे. तर इथे हा स्क्वेअर करायला आपल्याला 2 पांढरे मोती लागतील. आणि हा खालचा लाल मोती, मग हा वरचा आणि त्यावरचा पांढरा मोती असं धागा ओढून घ्यायचा. तर तिथला स्क्वेअर कंप्लीट करायला 2 पांढरे मोती घ्यायचे. आणि वरच्या पांढऱ्या मोत्यातनं धागा वर करून घ्यायचा. आता हा आपला ह्या 2 लाईन्स कंप्लीट झाल्या. मग आपल्याला इथे स्क्वेअर करायचा नाही आहे, म्हणून आपण आता वरच्या हिरव्या मोत्यातनं धागा वर करून घेतोय. आणि आता आपल्याला या हिरव्या मोत्यातनं, म्हणजे हा हिरव्या मोत्यातनं हा स्क्वेअर कंप्लीट करायला एक हिरवा आणि 2 पांढरे मोती. एक हिरवा आणि 2 पांढरे मोती. त्याच हिरव्या मोत्यातनं अपोजिट डायरेक्शनने घालून वरच्या हिरव्या मोत्यातनं धागा ओढून घ्यायचा. आता आपण आलेलो इथे हा कंप्लीट करायला 2 हिरवे मोती. पहिला हिरवा मोती, दुसरा आणि तिसऱ्या लाल मोत्यातनं धागा वर करून घ्यायचा. आता इथे स्क्वेअर कंप्लीट करायला एक लाल मोती लागेल आणि एक हिरवा. पहिले एक लाल मोती काढायचा, म्हणजे वरचा आपल्याला कळसाचं नारळ तयार होत आहे. या हिरव्या मोत्यातनं वरच्या लाल मोत्यात, बस या 2च याच्यातनं काढायचा. आणि आपल्याला आता धागा इथे आणायचा आहे. हा इथनं फिरवून घेऊ आपण. पहिला हिरवा आणि दुसऱ्या हिरव्या मोत्यातनं धागा खाली करून घ्यायचा. आता आपल्याला आपला मोती आलेला हे धागा इथे आला आहे. तर हा स्क्वेअर कंप्लीट करायला आपल्याला इथे 3 हिरवे मोती घालायचे. नाही सॉरी, 2 हिरवे आणि एक पांढरा मोती. 2 हिरवे आणि एक पांढरा मोती. सॉरी, आपण कुठे आलो आता? सध्या आपला धागा इथे आहे. तर आपल्याला पहिले पांढरा आणि 2 हिरवे घालायचे. पहिला एक पांढरा आणि मग 2 हिरवे. परत त्याच मधल्या हिरव्यातनं वरती धागा खाली करून घ्यायचा. आणि आता असा फिरवत हा धागा वर आणून घ्यायचा. आपण आता इथे घेऊन जाऊ, म्हणजे इथला एक जो स्क्वेअर बाकी आपला तो कंप्लीट करून घेऊ. मधला हिरवा मोती. आता आपल्याला परत इथे आणायचं आहे, तर हा आपण धागा फिरवून घेऊ. वरचा हिरवा हा आणि हा खालच्या हिरव्यातनं धागा काढायचा. आणि आता आपल्याला इथे 3 हिरवे मोती घालायचे. हा स्क्वेअर इथे तयार होऊन जाईल. 1 2 3. या हिरव्यातनं हा आपण आता धागा खाली करून घेऊ. बघा, हा वरचा कळसाचा शेप तयार झाला. आता आपल्याला फक्त हा एवढा पोर्शन बाकी आहे. तर हा आपण धागा आता इकडे असा फिरवत घेऊन येऊ. या दुसऱ्या मोत्यापर्यंत हा धागा फिरवून घेऊ आपण. इथे आता 3 पांढरे मोती. आणि या दुसऱ्या पांढऱ्या मोत्यातनं धागा इकडे करून घ्यायचा. आता इथे 2 पांढरे मोती घातलेत की आपला कळस तयार झाला. पहिला आणि दुसरा. आणि आता हा जो धागा राहिलेला आहे, आणि आता इथे काय होतं ना, जेव्हा आपण कॉर्नर्सचे स्क्वेअर तयार करतो तिथे गॅप राहतं. तर त्याच्यासाठी आपण काय करू, हा धागा आपण पूर्ण कळसाच्या बॉर्डरला फिरवून घेऊ. असा फिरवायचा की तोची बॉर्डर दिसायला नको, पण आणि आपल्या कळसाची फिनिशिंग पण छान येईल. असं तुम्ही आता हा पूर्ण असा धागा फिरवून घ्या.
प्रकारे आपलं सुंदर असं कळस तयार झालेला आहे. हा कळस बनवण्यात जर तुम्हाला काही अडचण आली असेल तर अडचण येत असेल तर मला कमेंट करून कळवा. मी प्रयत्न करेल तुमच्या अडचणी दूर करण्याचा. आणि आता नेक्स्ट व्हिडिओ हा पुढच्या गुरुवारी येईल. मी असेच वेगवेगळ्या यांचे व्हिडिओज दर गुरुवारी तुमच्यासोबत शेअर करेल. दर रविवारी वेगवेगळे यांचे कलर्स तुमच्यासोबत शेअर करेल. ते तुम्हाला रील्सद्वारे पाहायला मिळतील. तर आता पुढच्या गुरुवारी आपण असंच देवापुढे ठेवणारं जे स्वस्तिक आहे ते स्वस्तिक कसं बनवायचं हे बनवायला शिकू. चला तर जय गजानन माऊली. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि पुढच्या गुरुवारपर्यंत बाय बाय.